नमस्कार, मी आहे माया. तर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मायाज मराठी ब्लॉगमध्ये. तर इकडे बघा काय चाललंय. हे बनवतात अंड्याची चटणी आणि शंकू पण त्यांच्या जवळच थांबलाय. त्याला माझ्याकडे ये म्हणलं तर तो काही येईना. आणि किती पण बघते कशी पप्पा अंड्याची चटणी बनवतायत. तर ते ऑफिसवरून आलेत बिचारे आणि चटणी बनवतात अंड्याची. मी चपात्या बनवल्या होत्या. मला आता थोडं माझी तब्येत बरी नाही वाटत आहे. तुम्ही तर माझा मिनी व्लॉग बघितलंच असणार आहे. 2-3 दिवसापूर्वी मी दवाखान्यामध्ये गेले होते. तर मी आज जरा जास्तच काम केलं, भांडी वगैरे, परत ते सगळं किचन साफ केलं, फरशी वगैरे पुसली. त्यामुळं मला तब्येत बरी नाही वाटत आहे. त्याने म्हटलं अहो आता तुम्हीच काहीतरी बनवा. तरी आणि अंडे वगैरे आणले आणि बघा बनवते अंड्याची चटणी. काय काय टाकलं त्याच्यामध्ये सांगा बरं. कांदा कट केला, त्याच्यानंतर मिरच्या कट केल्या, टमाटर बारीक चिरलं, तेल टाकलं, त्याच्यावरती कांदा परत मिरच्या टाकल्या, टमाटर टाकलं, पूर्ण माझा हात सुटी मी करते. त्याच्यामध्ये मसाले टाकले आणि त्यांनी एवढी भारी चॉपिंग केली ना, म्हणजे मी पण एवढा कधी बारीक कांदा कापत नाही. अशी भारी त्यांनी जे ते कांदा, टमॅटो, मिरची मस्त कट केली बघा. खरंच छान बनवते त्या अंड्याची चटणी. तसं त्यांच्या हाताला चव पण आहे. काल पण मी बनवली, तुम्ही व्हिडिओ नाही काढला त्याचा. काढला का व्हिडिओ? काल तिनं पण अंड्याची चटणी बनवली होती ना, एका अंड्याची चटणी. तुम्हाला मी मिनी व्लॉगमध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ती म्हणते की पप्पानं बनवलेले दाखवते आणि मग ते गाणे दाखवते. तुला नंतर दाखवते त्याच्या छोट्या व्हिडिओ. मीठ टाकलं, हळद टाकली आणि लाल मिरची पावडर टाकली. याला आपण मिक्स करतो. हे याच्यासोबत अगोदर टाकण्याचं कारण हे की जेव्हा आपण कांदा आणि मिरची, टोमॅटो परततो त्यावेळेस जर आपण मीठ, हळद आणि मिरची जर टाकली तर याच्यामध्ये चांगलं मिक्स होतं, ते एकजीव होऊन जातं. त्याला मी अंडे फोडतो. आणि ही श्रुती बघा लगेच पप्पाला कशी मदत करते पहा. मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की श्रुती तिच्या पप्पाची लगेच मदत करायला येते. का ग श्रुती? तिच्या डोक्यावर पडतं का अंडे? आणि हे शंकू बघा कसा खेळतोय. हा तर त्याच्या पप्पाला म्हणतं मला जवळच उचलून घ्या, पण आता त्यांना हलवता पण येत नाही ना. म्हणजे बस बस 4 अंड्याची बस झाली. कारण की आम्ही आत्ताच पाणीपुरी वगैरे खाल्लेली आहे, त्यामुळे एवढी काही भूक नाही. श्रुती तर काही जेवणारच नाही. श्रुती खाली येऊन पण डोसा खाऊन आली आहे. श्रुती खाली गेली होती शेजारच्यांच्या घरी, है ना श्रुती? कसा होता डोसा? छान होता. पण ती चटणी होती ना, ती खोबऱ्याची, अद्रकची खोबऱ्याची ती चटणी होती, ती थोडी चांगली नव्हती. अरे अरे शंकू, तू बघा शंकूचा. श्रुती चल तिकडे घेऊन जाते, भरपूर आवाज करतो. किती अंडे टाकले हो? हे बघा यांची अंडा भुर्जी बनवण्याची स्टाईल. बस बस हळूहळू थोडं पॅन तुटून ते नाव. बस भुर्जी बनवतो पूर्ण घर जाणवलं पाहिजे. सगळं घर जाणवलं पाहिजे का? बघा कशी भारी अंड्याची चटणी बनवली यांनी. खरंच आज मला वाटलं नव्हतं की बिचारे ऑफिसवरतून येऊन माझ्यासाठी अंड्याची चटणी बनवते. कारण की मी पिठले बनवणार होते पहिले, पण त्यांना म्हटलं मला पिठलं पण नाही खावत आहे, कारण की माझी पाठकंबर एवढी त्रास होती ना भरपूरच. पण हे अंड्याची चटणी बनवत होते, त्यामुळे मी थोडंसं बेडवर उठले. म्हणलं त्याला एक थोडासा तुमच्यासोबत छान असा व्लॉग शेअर करूया. त्यामध्ये आम्ही जे 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवते. बघा तिकडे त्यांचं बारीक करून चाललं आहे. आणि ते असे भारी चटणी बनतात ना, आपलं कधी आपण त्या हातगड्यावरती वगैरे नसते का अंडा भुर्जी पाव ते तसं, त्या टाईप त्यांच्या हाती जे आहे ती चटणी लागते. कारण ते असं भरपूर बारीक बारीक करतात ना त्याला, त्यामुळं. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आहे अंडा भुर्जीला. तर अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला यांची आता अंडा भुर्जी झालेली आहे आणि मी टेस्ट करून बघते कशी झाली तर. आणि हा प्लीज तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.